कळवा मुंब्रा दिवा येथील विकास कामं, शहरातील पाणी समस्या तसंच बेकायदा बांधकामं, अस्वच्छता अशा विविध मुद्द्यांवर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली होती। तसंच त्यांनी यावेळी चर्चा केली। कळवा खारेगाव येथील डीपी प्लॅन हा बिल्डरांच्या विकासासाठी केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केलाय। कळवा मुंब्रा दिवा भागातील विकास कामांसोबत विविध मुद्द्यांवरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शिष्टमंडळानं मंगळवारी पालिका आयुक्तांची भेट घेतली। यावेळी दिवा शहर प्रमुख सचिन पाटील, महिला संघटिका वैशाली दरेकर, राणे, रोहिदास मुंडे आदीही उपस्थित होते। यावेळी दिव्यातील पाणी समस्या इतकी गंभीर आहे, हा प्रश्न सोडवण्यासाठी एक नवीन पाणी पुरवठा योजना राबवण्याची मागणीही त्यांनी केली। तसंच कळवा खारेगाव मध्ये तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याबाबत 8000 लोकांच्या तक्रारी आहेत। या आराखड्यामुळे जनसामान्यांची घरं उद्ध्वस्त होणार आहेत। तसंच विशिष्ट बिल्डरांच्या फायद्यासाठी हा विकास आराखडा तयार करू नये अशी मागणीही त्यांनी आयुक्तांकडे केली आहे। दिव्यात होत असलेल्या बेकायदा बांधकामांबाबत कडक कारवाई करण्यात यावी, त्याचबरोबर मुंब्र्यामध्ये विशेष स्वच्छता राबवण्यात यावी अशी मागणी दीपेश म्हात्रे यांनी केली। तसंच ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयातही एनआयसीच्या बेड्सची कमतरता जाणवत असून महापालिका आयुक्त राव यांनी एनआयसी आणि आयसीयूचे बेड्स वाढवण्यात येतील असं आश्वासन दिले। मुंब्र्यात एका 10 वर्षीय मुलीवर अत्याचार करून धारदार शस्त्रानं तिची हत्या करत तिला 6व्या मजल्यावरून खाली फेकणाऱ्या नराधम आसिफ मंसूरी याच्या घृणास्पद प्रकाराचे सर्वत्र पडसाद उमटत असून संताप व्यक्त होत आहे। भाजपचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या समवेत शेकडो नागरिकांनी काल मुंब्रा पोलीस ठाण्यात धडक दिली। तसंच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून या नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली। यावेळी आमदार डावखरे यांनी मुंब्र्यातील ड्रग्जसह अवैध कृत्यांचा पाडाही पोलीस उपायुक्त सुभाष बोरसे यांच्या समोर वाचला। मुंब्र्याच्या ठाकूरपाडा परिसरात सोमवारी एका 10 वर्षीय मुलीचं अपहरण करून अत्याचार करीत तिला 6व्या मजल्यावरून खाली फेकल्याची संतापजनक घटना घडल्यानंतर मुंब्र्यात हिंदू संघटना आक्रमक झाल्यात। माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेच्या निषेधार्थ मुंब्र्यात शेकडोंच्या संख्येनं नागरिक रस्त्यावर उतरले। आमदार निरंजन डावखरे यांनी तातडीनं मुंब्र्यात धाव घेतली। तसंच पोलीस उपायुक्त सुभाष बोरसे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली। या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी उपायुक्त बोरसे यांच्याकडे करण्यात आली। या घृणास्पद घटनेबाबत लोकांमध्ये तीव्र आक्रोश असून अशा घटना समाजात घडू नयेत म्हणून ठोस पावलं उचलण्याबाबत आमदार डावखरे यांनी चर्चा केली। तसंच जनभावनेचा आदर करत अशा प्रकारच्या घटना भविष्यात पुन्हा घडू नयेत याकरिता आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यासह आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी आमदार डावखरे यांनी उपायुक्त सुभाष बोरसे यांच्याकडे केली आहे। यावेळी ठाणे जिल्हा भाजप सरचिटणीस कुणाल पाटील, मनोहर सुखदरे, भाजप महिला मोर्चाच्या ठाणे अध्यक्षा स्नेहा पाटील, नाग्या तांबोळे आदींसह भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी मुंब्र्यातील रहिवासी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। बोरसे साहेबांची भेट घेतली आणि याच्यामध्ये कालपासून सातत्याने ही मागणी आमच्या सगळ्यांची आणि सर्व लोकांची आहे की याच्यामध्ये कडक शासन या आरोपीवर झालं पाहिजे, जेणेकरून याच्या पद्धतीची अशा प्रकारची कुठलीही घटना होता कामा नये। लोकांना याच्यामधनं एक चांगला संदेश गेला पाहिजे आणि DCPनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे याच्यामध्ये त्यांनी कठोरमधली कठोर जी कारवाई होऊ शकते त्याच्या संदर्भातली सेक्शन्स या इकडे टाकलेले आहेत। जनभावना जी आहे त्याच्यामध्ये समोर जो त्याच्यामध्ये दोषी आहे त्याच्यावरती फाशीची कारवाई झाली पाहिजे, हीच मागणी आमच्या सगळ्यांची आहे। तर या संदर्भात आपण माहिती घेतलेली आहे, मुख्यमंत्र्यांशी आपण बोलणार का? ते गृहमंत्री देखील आहेत। ज्या पद्धतीनं बदलापूरची घटना घडली, त्यानंतर इथली घटना घडली, मुलीची निर्गुण हत्या केलेली, बलात्कार करून हे प्रकार कुठेतरी थांबायला नाही पाहिजेत आणि यासाठी काय चर्चा करणार आहात? निश्चितपणे हे अशा प्रकारची घटना ही कोणालाही मान्य नाही आणि अशा प्रकारच्या घटना या निश्चितपणे थांबल्याच पाहिजेत। शासन अजून कडक होऊन याच्यावरती कारवाई जास्तीत जास्त प्रमाणात आपण ज्या वेळेस आरोप्यांवरती कारवाई होते
त्यावेळेस निश्चितच एक संदेश याच्यामधनं आपण द्यायचं काम केलं पाहिजे आणि मला पूर्ण विश्वास आहे की याच्यामध्ये कडक कारवाई केल्यानंतर आपल्याला एक चांगला संदेश समाजामध्ये देते. सर, या ठिकाणी घटना घडली, त्यासोबत नागरिकांनी आरोप केला की या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नशा विक्री केली जाते, त्यामुळे याच्यावर मोठे मोर्चे देखील झाले. नाही, याच्यामध्ये आम्ही अजून एक गोष्ट प्रशासनाच्या पोलीस प्रशासनाच्या नजरेत आणून दिली की इकडे अनेक पॉईंट्स असे आहेत की याच्यामध्ये काही चुकीचे या इकडे कामं चालतात. ड्रग्सच्या संदर्भातलं असेल किंवा नार्कोटिक्सच्या संदर्भातलं असेल, याच्यामधले काही पॉईंट्स आमच्याही कार्यकर्त्यांनी या इकडे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिलेत. याच्यावरती कडक कारवाई होणं गरजेचं आहे, त्या दृष्टिकोनाने कारवाई होईल. सर, आपल्या कार्यकर्त्यांनी सर याच्या आधी पण निवेदन दिले, मात्र पोलीस जर ॲक्शन घेत नाही असं सुद्धा कार्यकर्ते मग आणि बऱ्याच पक्षांचे असतील किंवा इथले नागरिक येत आहेत त्यांची मागणी आहे की एक तर फाशी व्हावी नाहीतर आमच्या ताब्यात द्या. हा संताप आहे. निश्चितच लोकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात संताप आहे आणि त्याच्यामुळे फाशीची शिक्षा या आरोपीला झाली पाहिजे हीच मागणी ही सर्वसामान्यांची आणि आमच्या सगळ्यांचीच आहे. सर, मुख्यमंत्र्यांनी मध्ये ड्रग्सवर कडक कारवाईची मागणी केली होती, परत सर यावर कसला अंकुश कशा प्रकारे लावणार? याच्यामध्ये जास्त कारवाई ड्रग्सचे जे पॉईंट्स आहे जिकडे या संदर्भातले लोक बसतात त्यांच्यावरती पोलीस प्रशासनाने जास्त कारवाई केली पाहिजे. आता आम्हाला जी माहिती दिली की मागच्या वेळेसपेक्षा आता त्या लोकांनी जास्त पकडलेत, पण याच्या गोष्टीवरती आळा बसला पाहिजे, याच्यावरती एक अंकुश बसलं पाहिजे, त्या दृष्टिकोनाने कारवाई झाली पाहिजे ही आमची सगळ्यांची मागणी आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नवीन बसेस दाखल होणार असून या बसेस स्वतःच्या मतदारसंघात याव्यात यासाठी लोकप्रतिनिधींमध्ये चुरस लागली आहे. महामंडळाकडे बसच्या मागणीबाबत पत्रांचा वर्षाव होऊ लागलाय, परंतु नवीन बस राज्यातील प्रत्येक आगारात दाखल होणं अपेक्षित आहे. त्यामुळे नवीन बस प्रत्येक एसटी आगारात पोहोचल्या पाहिजेत अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाला केली आहे. गेली अनेक वर्ष महामंडळाच्या ताफ्यात पुरेशा बस उपलब्ध नसल्यानं प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसंच ताफ्यातील उपलब्ध बसेसची स्थिती दयनीय असून खिळखिळीत झालेल्या नादुरुस्त बस राज्यातील रस्त्यांवर धावत आहेत. त्यामुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांनी लोकप्रतिनिधींकडे नव्या बससाठी तगादा लावलाय. तालुका आणि गावाला नवीन बस मिळावी यासाठी लोकप्रतिनिधींमध्ये चुरस लागली. नवीन बसेसची मागणी करणारी अनेक पत्र महामंडळाला पाठवण्यात आली आहेत. एसटीच्या ताफ्यात स्वमालकीच्या 2640 बस टप्प्याटप्प्यानं दाखल होणार आहेत, परंतु या बस राज्यातील सर्व आगारांना उपलब्ध होणं गरजेचं आहे. यंदा 2640 लालपरी बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. आतापर्यंत एसटीच्या एकूण 251 आगारांपैकी 113 आगारांमध्ये नवीन लालपरी बसेस पोहोचल्यात. या आगारात 882 बसेस दाखल झाल्या असून प्रवासी सेवेत त्या रुजू झाल्यात. तर पुढील 2 महिन्यात सर्वच 251 आगारांना नवीन बस मिळतील असं नियोजन करावं. महामंडळाच्या नवीन बस प्रवाशांनी चांगलं स्वागत केलं आहे. येथून पुढेही अशाच प्रकारे चांगल्या बस प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध करून द्याव्यात. सर्व बसमध्ये GPS सह CCTV कॅमेराही बसवण्यात यावेत अशा सूचनाही सरनाईक यांनी केल्यात. लोढा MRI प्रकल्पात घर बुक करणाऱ्या हजारो मध्यमवर्गीय कुटुंबियांची फसवणूक झाल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज जोरदार आंदोलन छेडलं. या नागरिकांनी लोढामध्ये घर घेण्यासाठी आगाऊ पैसे भरलेत. यामध्ये गरीब रिक्षा चालकांपासून ते छोटा मोठा व्यवसाय करणाऱ्या महिलांचाही समावेश आहे. या नागरिकांनी लाखो रुपये ॲडव्हान्स म्हणून भरले होते.
मात्र बँकेकडून कर्ज मंजूर न झाल्यामुळे घरांची बुकिंग रद्द करण्याची विनंती करण्यात आली. मात्र लोढा बिल्डरने नागरिकांचे पैसे परत देण्यास नकार दिलाय. त्यामुळे नाराज झालेल्या ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसे रस्त्यावर उतरली आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बिल्डरच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. मनसेनं प्रशासनाकडे ही तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली असून गरज पडल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही दिलाय. या प्रकरणामुळे हजारो मध्यमवर्गीय कुटुंबियांची आर्थिक अडचण वाढली असून बिल्डरकडून त्वरित परतावा मिळावा अशी जोरदार मागणी केली जाते.